Nothing of all this can be really grasped except by the actual spiritual experience. किती महत्वाचं आहे वाक्य बघा हे. म्हणजे हे सगळं आपण कितीही बौद्धिक वैचारिक दृष्ट्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्षात आध्यात्मिक अनुभव येत नाही, आत्म्याची, जीवात्म्याची किंवा चैत्य पुरुषाची अनुभूती येत नाही, ते तर खूप दूरचे आहेत. जीवात्मा आणि चैत्य पुरुष त्याच्या अलीकडे किमान मनोमय पुरुषाची, प्राणमय किंवा अन्नमय पुरुषाची आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येत नाही, तोपर्यंत हे खऱ्या अर्थाने आकलन होऊ शकणार नाही, असा एक इशारा श्री अरविंदांनी आपल्याला दिलेला आहे. तो महत्वाचा आहे. पण श्री अरविंदांनी सांगितलेल्या मार्गावरून जर आपण क्रमाक्रमाने वाटचाल करत गेलो तर ते जे हे सगळे टप्पे सांगतायत, जी ही ठिकाणं सांगतायत, ती ठिकाणं आपल्याला मार्गावरच्या वाटचालीमध्ये निश्चितपणाने लागणार आहेत आणि एक एक टप्प्याटप्प्याने आपण प्रगत होऊ शकणार आहोत. हा विश्वास मात्र श्री अरविंदांचं आणि श्री माताजींचं साहित्य वाचताना आपल्याला अगदी पक्केपणाने येऊन जातो. म्हणून आपण जे नेहमी म्हणतोय की श्री अरविंदांच्या लिखाणाचं वेगळेपण हे आहे की ते गूढ स्वरूपातला, अगम्य स्वरूपातला अनुभव बुद्धिगम्य करून देतात. आणि म्हणून आपण आत्ता बुद्धीच्या स्तरावर हे समजावून घेतो आहोत. पण या सगळ्याचा निश्चितपणे आपल्या वाटचालीसाठी उपयोग होणार आहे अशी मला खात्री वाटते.